नमस्कार, रूप्स रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात। तर दाल खिचडी बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। हे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। हा मी अर्धा तास भिजत ठेवलेला होता। 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे। अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि हे पण मी अर्धा तास भिजत ठेवली होती। तर 1 चम्मच गोडा मसाला घेतला आहे। चवीनुसार मीठ, 1 चम्मच लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरे। इथे मी लसणाचे बारीक तुकडे करून घेतले आहेत। कोथिंबीर, टोमॅटो पण बारीक कट करून घेतले आहेत। कढीपत्ता, अद्रकचे पण बारीक तुकडे करून घेतले आहेत। 2 लाल मिरची आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे। 2 चम्मच साजूक तूप घेतला आहे। 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतले आहेत। असे उभे स्लाइस करून घ्यायचे आहेत आणि तेल लागणार आहे आपल्याला। तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊ। साधारण 4 ते 5 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये तूप टाकून घेऊ। तूप ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। तर तूप वितळलं की आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे। हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। कढीपत्त्याची काही पानं टाकून घ्यायची आहेत। हिंग, लसणाचे बारीक तुकडे टाकून घ्यायचे आहेत। अद्रक, सगळं मिक्स करून घेऊ। लो फ्लेम वरतीच परतून घ्यायचं आहे। यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा पातळच कापून घ्यायचा। टोमॅटो टाकून घेऊ, परतून घ्यायचं आहे। यानंतर हळद टाकून घेऊ, गोडा मसाला। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। यानंतर तांदूळ टाकून घेऊ। तांदळाचं सगळं पाणी नितळून घेतलेलं आहे। आपल्याला झाऱ्याच्या मदतीने टाकून घ्यायचं आहे। तूर डाळ टाकून घेऊ। मूग डाळ, मसूर डाळ। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे भरपूर असं।
तर इथे मी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ, मसूर डाळ घेतली होती. तर इथं मी 6 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. आता गॅसची फ्लेम फुल करून झाकण लावून साधारण 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ. तर 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण झाकण उघडून बघू. तर आपली खिचडी मस्त अशी झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता एका बाउल मध्ये काढून घेऊ. तर आता आपण खिचडीला तडका देऊ. तर इथे मी तडका देण्यासाठी तेल गरम करायला ठेवत आहे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं. अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. लसूण, 2 लाल मिरच्या, कढीपत्त्याची काही पानं, कोथिंबीर टाकून घेऊ. यानंतर 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेऊ. आता दाल खिचडीला तडका देऊया. सगळीकडे असं टाकून घ्यायचं आहे. तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी. तुम्हीही अशा प्रकारे दाल खिचडी नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रूप्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर भेटूयात नवीन रेसिपी सोबत. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.